कांदा बियाण्या प्लॉटमध्ये जर तण वाढलं ना तर आपलं टेन्शन वाढून जातं आणि ते तण कंट्रोल करणं आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल आपण आपल्या प्लॉटवर तणनाशकाचा गोलचा स्प्रे घेतला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपला कांदा बियाणे प्लॉट होता. अशा पद्धतीने पात वाढली होती आणि आपण पातीवर स्कॉर्चिंग येऊ नये यासाठी जे गोल आहे त्याचं प्रमाण एकदम लिमिटमध्ये ठेवलं होतं, जेणेकरून पात आपली त्याच्यावर स्कॉर्चिंग येणार नाही आणि पात पडणार नाही याचा आपण पूर्ण काळजी घेतली होती. आणि तण बघू शकता तुम्ही, एकदम चांगल्या पद्धतीने तण असं जळायला लागलं आहे आपलं आणि पातीवर कुठलीही स्कॉर्चिंग नाही आली. बघा, पात एकदम टवटवीत आणि सरळ आहे. आपल्याला कांदा बियाणा प्लॉट डॅमेज नाही करायचा आहे, सुरुवातीपासूनच टवटवीत राहिलं पाहिजे. तर आपण गोल घेतलं होतं आणि गोलमध्ये आपण कीटकनाशकाचा वापर केला आहे, बुरशीनाशकाचा वापर केला आहे. थोडा मावा होता तर तो पण साफ होऊन गेला आहे. आता कुठे मावा नाही राहिला, एकदम फ्रेश असं आपलं प्लॉट झालं आहे. तर अशा अवस्थेमध्ये आपला आजच्या परिस्थितीत प्लॉट आहे आणि अजून एका प्लॉटची लागण आपण पलीकडे केलेली आहे, त्याला अजून पाणी भरायचं बाकी आहे. हा पहिला प्लॉट आणि तिकडं पलीकडं दुसरा प्लॉटची आपण लागण केलेली आहे. तर गोलचं प्रमाण मी घेतलं होतं 18 ते 20 मिली प्रतिपंप आणि त्याच्यासोबत आपण कराटे वापरलं आहे, ॲसिपिट वापरलं आहे, प्लस माझ्याकडे इमिडाक्लोप्रेट पडलेलं होतं ते पण वापरलं आहे. थोडा मावा जास्त होता तर मी 2-3 कीटकनाशक एकत्र केले आणि प्लस त्याच्यात गोल आणि टर्गाऐवजी आपण दबंग नावाने ते पाऊचेस येतात ते वापरलं आहे. प्रतिपंपाला 1 पाऊच वापरलं आहे, त्याच्यामध्ये प्रोपानिल असा कंटेन असतो. तर त्याच्यामध्येच गवत एकदम चांगल्या पद्धतीनं जळलं आहे. तर जास्त काही आपल्याला प्रमाण घेण्याची गरज नाही, अशा प्रमाणातही तण एकदम चांगल्या पद्धतीनं नियंत्रण होतं. आणि त्याचसोबत आपण आपल्या भुईमुगात पण तणनाशक मारलं आहे. तण बघू शकतात, खूप तण वाढलं होतं. तण इतकं होतं की आपला भुईमुगसुद्धा तणाखाली दिसत नव्हता. हे बघू शकतो, हे जळालं आहे, पूर्ण तण आहे. तर भुईमुगाच्यामध्ये आपण कोणतं तणनाशक वापरलं आहे तर आपण जे सोयाबीनला मारतो फिजिफ्लेक्स नावानं येतं ते तणनाशक वापरलं आहे. त्याच्यामध्ये आपण झिंक वापरलं आहे, जेणेकरून आपल्या भुईमुगाला जास्त शॉक बसू नये, अशा पद्धतीनं तण नियंत्रण होतं आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करून ठेवा आणि तुमचा गोटकांद्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं गोल वापरताय, तण नियंत्रण तुम्ही कसं करताय हे देखील तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. धन्यवाद.